नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी जेव्हा ऐश्वर्याशी बोलून बाहेरून येते, ऋषिकेश बरोबर ओळखतो म्हणून ऋषिकेश आता मोबाईल मागत असतो. आजी काही मोबाईल द्यायला तयार नसते आणि खूप असा आरडाओरडा करून आता घरातील सर्वजण बाहेर आलेले असतात. सुमित्रा विचारते की काय झाले, तर ऋषिकेश म्हणतो की आई, अगं आजी आत्ताच बाहेरून कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती आणि आत्ताच आली. मी तिला मागितलं की तू कोणाशी बोलत होती. आजी काही सांगायला तयार नाही. मी तिला म्हटलं की मोबाईल दे, परंतु ती मोबाईलसुद्धा देत नाही. अगदी कोणाशी बोलते, तू फोन मला दे, मी चेक करतो, पण ते सुद्धा ती तयार नाही. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की आजी अगं दे ना फोन, त्यात काय इतकं. तेव्हा तर आजी मोठ्या आवाजात म्हणते की नाही देणार, काय करणार आहात तुम्ही सगळेजण. आता सर्वजण आजीकडे बघत असतात तर आजी आणखीनच ओरडते आणि सगळ्यांना म्हणते की माझ्या अंगावर तुम्ही झडप घालणार आहात का. आणि हे बघ सुमित्रा, तुझी पोरं माझा अपमान करतात, त्यामुळे हा अपमान मला नाही सहन होत, त्यामुळे आता मी या घरामध्ये नाही राहू शकत. खरंच तुम्ही तर माझे छान असे पांग फेडलेस. आता तर या घरामध्ये मला अजिबात राहायचं नाही. असे बोलून आजी आता जायचं नाटकच करते आणि दरवाजात जाते तर जानकी धावत येते. जानकी आता आजीचा हात धरते आणि म्हणते की आजी तुम्ही प्लीज असं करू नका, तुम्ही यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका आजी, आणि हे बघा घर सोडून जाऊ नका, आणि हे बघा आजी प्लीज सणासुदीचं तुम्ही असं रडू नका. आजी आता रडत असते. आता हे सर्व आजीचं नाटक सुरू असतं. आजी आता रडतच म्हणते की अगं तो बघ ना कसं बोलतो मला. जानकी आता तिला समजावते की हे म्हणते की हे बघा आजी, मी त्यांना समजावते, ते तुम्हाला काहीच बोलणार नाही. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुमचं आता खरंच खूप मोठी चूक झालेली आहे, चुकले तुमचे. तेव्हा ऋषिकेश मात्र हाताची घडी घालून खाली बघत असतो. त्याला मात्र आजीचा खूप राग येतो. जानकी म्हणते की हे बघा आजीशी तुम्ही अशा प्रकारे बोलायला नको होतं, तुम्ही त्यांना सॉरी म्हणा. एकतर सणासुदीचे आपल्या घरामध्ये वाद नकोय, आपल्या वडीलधाऱ्या माणसांना आपण मान नाही देणार तर मग कुणाला देणार आहोत. घरामध्ये शांतता ठेवणं ही आपली जबाबदारी असते. तुम्ही आजीला अगोदर सॉरी म्हणा प्लीज, त्यांना थांबवा. तेव्हा ऋषिकेश आजीजवळ येतो आणि सॉरी आजी असे म्हणतो आणि म्हणतो की हे बघ अगं आजी, जानकीचं म्हणणं मला पटतंय म्हणून मी तुला सॉरी म्हणतो, आणि जर उद्या मला हे कळाले की यामध्ये तुझा हात आहे तर मी विसरून जाईल की तू माझी आजी आहेस म्हणून. तेव्हा ऋषिकेश रागाने आत जायला निघतो, परंतु सौमित्र म्हणतो की हे बघ दादा. तेव्हा आता ऋषिकेश रागाने आता सौमित्रला म्हणतो की तू सौमित्र, अरे तू तर काहीच बोलू नको, हे जे काही घडत आहे ते सर्व तुझ्या निष्काळजीपणामुळे घडते. अरे जे काही आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि पुरावे आहेत ते तुला सांभाळून का ठेवता आले नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुम्ही सौमित्र भाऊजीवर का ओरडतात. तेव्हा ऋषिकेश जोरात ओरडत म्हणतो की याला या गोष्टीचं गांभीर्य राहायला नको का. म्हणून आता ऋषिकेश खूप असा रागावलेला असतो. आजी मात्र आता खुर्चीवर अगदी घाबरतच जाऊन बसलेली असते. ऋषिकेश म्हणत असतो की हा तर एक वकील आहे. अरे सौमित्र, ते पुरावे जर सापडले नाही तर जानकीला शिक्षा होऊ शकते, हे तुला कळते का. आणि मला म्हणतो की शांत हो, अगोदर तू पेपर शोध. तेव्हा आता ऋषिकेश रागाने आतमध्ये निघून जातो तर जानकी आता सौमित्र भाऊजींना समजावते की हे बघा, तुम्ही त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, कारण प्रॉपर्टीचे पेपर्स आणि पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यांचा राग त्यांना आलेला आहे खूप, आणि त्यांची चिडचिड होते. त्यामुळे हे बघा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका असे आता जानकी समजावत असताना सारंगला सुद्धा आता जानकीचं म्हणणं पडते. सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ मला कळते, मी पेपर शोधतोय. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की बऱ्याच दिवसापासून आता दादा हा कुणावर तापलेला नव्हता, म्हणजे माझ्यावर नाही, कायम तो माझ्यावर रागवायचा, पण आज सौमित्र दादावर रागवला. आणि तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे बघतात तर जानकी म्हणते की आपल्याला देवळात जायचं आहे, तर तयारी झाली ना सगळी. तेव्हा ओवी धावतच येते आणि सारंगला म्हणते की अरे गुलाबजाम काका, अरे आपण जेव्हा देवळात जाऊयात तेव्हा जत्रेला सुद्धा जाऊयात. सारंग म्हणतो की हो ना, हो नक्की जाऊयात. म्हणून त्या दोघांच्या छान अशा गप्पा रंगतात, खुश होतात. तेव्हा आता जानकी ही सौमित्रला समजावते. अवंतिका आणि सौमित्र ह्या दोघांना सगळं काही माहिती असते, परंतु आता दोघेही शांत असतात. त्यानंतर आता इकडे हा मास्क मॅन लताबाई जवळ येतो, लताबाईचा हात सोडतो. तेव्हा लताबाई विचारते की अरे तू काय करतोस, मला का सोडवतोस. तेव्हा मात्र आता लगेच मास्क मॅन म्हणतो की हे बघ म्हातारे, अगं तुला तर खूप प्रश्न पडतात. तेव्हा लताबाई म्हणते की अरे कुठे नेतोस, मला सोड ना. तेव्हा हा मास्क मॅन म्हणतो की अगं म्हातारे, मी तुझी आणि तुझ्या मुलीची भेट करून देतोय. म्हणून मास्क मॅन मात्र लताबाईच्या हाताला धरून तिला घेऊन जात असतो. लताबाई म्हणते की अरे काय, माझ्या मुलीची भेट. तेव्हा मास्क मॅन म्हणतो की हो,
इतक्या दिवस तू जानकीच्या नावाचा जप करत बसली होतीस, मी तुला नेतो म्हणजे तिला दिसेल की तू जिवंत आहे म्हणून आणि तू माझ्या ताब्यात आहे तर, कारण पुढे जे होणार आहे त्यात म्हणजे तिची आणखीनच घुसमट व्हायला हवी। जानकीला मात्र तुझ्या मरणाची शिक्षा तर होणारच आणि तिला हे सुद्धा माहिती असणार आहे की तू जिवंत आहे, त्यामुळे मी तिची आणि तुझी आज भेट घडवतो। तेव्हा आता लताबाई त्याच्या हातातील हात हिसकावत असते आणि म्हणते की अरे माणसा, मला सोड, मी तुला असं नाही करून देणार, मी तिला सांगणार आहे तर। तेव्हा आता मास्कमॅन म्हणत असतो की हे बघ, तू काही सांगू शकणार नाहीस तिला। तेव्हा लताबाई म्हणते की सोड मला आणि कुठे नेतोस मला, म्हणून मास्कमॅन सुद्धा लताबाईला आता मंदिरात घेऊन येत असतो कारण जानकीला दिसेल म्हणून। तेव्हा आता सगळेजण घरातील हे आता देवी आईला आलेले असतात देवीच्या मंदिरात। आता आरती सुरू असते। तेव्हा देवीची आरती करताना सौमित्राला मात्र आता ऐश्वर्याने त्याला जे सांगितलेले आहे तर ते त्याला आठवत असते की आता हे केसचा निकाल लागेपर्यंत अवंतिकाबद्दल तू कुणाला काहीच सांगायचं नाही, नाहीतर तुला माहिती आहे ना परत काय होईल ते। आणि ऋषिकेश सुद्धा त्याला जे काही म्हणलेलं असतो की ते पुरावे जर सापडले नाही तर जानकीला शिक्षा होऊ शकते, हे तुला कळते का। त्यानंतर आता जानकीला सुद्धा आता आपल्या आईची आठवण येत असते आणि त्याच मंदिरात तिची आणि आईची भेट झाल्याचे क्षण जानकीच्या डोळ्यासमोर आरती करताना येतात। जानकी देवी आईला मनात म्हणते की देवी आई, एका मुलीला तिची आई किती महत्त्वाची असते तू तर सगळ्यांच्या मनातील अगदी जाणते, त्यामुळे हे फक्त तुलाच माहिती असते की एका मुलीसाठी तिची आई किती अगदी तिला प्रिय असते। कित्येक दिवस झाले मी माझ्या आईला शोधते, माझी आई कुठे असेल, कशी असेल, ती सुखरूप असेल किंवा नाही, असे रोज प्रश्न मला सतावत असतात। आईच्या काळजीने जीव हा कासावीस होत राहतो। आज एक मुलगी म्हणून मी एका आईकडे माझ्या आईची प्रार्थना करते, त्यामुळे आई तू काहीतरी असा चमत्कार कर की माझ्या आईची आणि माझी भेट होईल आणि काहीतरी असा आणखीन अद्भुत चमत्कार कर की माझ्या आईला तू परत आण म्हणून आणि माझ्या समोर तिला उभं कर। आई मी तुझ्या पाया पडते ग, पण माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर। म्हणून आता आरती संपल्यानंतर सर्वजण देवीला नमस्कार करतात आणि तेवढ्यात मात्र मास्कमॅन मात्र हा लताबाईला घेऊन तेथे डोकावतो। आता लताबाईला सुद्धा तो जानकीला दाखवतो। जानकी मात्र आता जेव्हा देवीला नमस्कार करते आणि मागे बघणार तोच तिला आई आणि तो माणूस दिसतो। जानकी धावतच आता आई आई करत येते बाहेर आलेली असते। तोपर्यंत मास्कमॅन आता पुन्हा त्या लताबाईला आता दुसऱ्या ठिकाणी लपवतो। त्या मास्कमॅनने तिचं तोंड दाबलेलं असतं। जानकी आई आई करत आता मंदिरात शोधत येते। जानकी म्हणते की आई कुठे गेली असेल, मी तर तिला इथेच बघितलं होतं। तेव्हा ऋषिकेश सुद्धा जानकीच्या मागे येतो तर सुमित्रा म्हणते की यांना अचानक काय झालं असेल, कुठे गेले असतील हे। तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई काय माहिती, मी बघतो बाहेर जाऊन नक्की काय झालेले आहे ते, आणि ओवीला तो आरती घ्यायला सांगतो। तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि विचारतो की काय झाले। जानकी म्हणते की ऋषिकेश मी आता आईला बघितलं, कारण तो मास्कमॅन आहे ना त्याच्या ताब्यात आई होती आणि तो तिला इथे घेऊन आला होता, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब जानकी, तू इथेच थांब, मी तोपर्यंत बघून येतो। तेव्हा आता समोर जो काही आता मंडपचं कापड असते तर त्यामागे मास्कमॅन पुन्हा लताबाईला तेथे घेऊन लपतो आणि जानकीला मुद्दाम थोड्याशा अगदी फटीतून आता लताबाईचा चेहरा दाखवत असतो। जानकीचं लक्ष जाते। जानकी म्हणते की थांब, म्हणून जानकी आता त्यांच्याकडे येत असते। तोपर्यंत मास्कमॅन लताबाईला धरून तेथून घेऊन जात असतो। जानकीला वाटते की आता नक्कीच येथे लताबाई आणि तो माणूस आहे, म्हणून जानकी अगदी दुसऱ्याच बाईचा हात धरून तिला ओढते आणि बघते तर काही ही दुसरीच बाई असते। तिच्यासोबत आता एक माणूस सुद्धा असतो, त्याने सुद्धा डोक्यामध्ये टोपी घातलेली असते। जानकीचा आता अगदी तो मास्कमॅन आहे तर तो अगदी दिशाभूल तिची करत असतो आणि लताबाईला लगेच दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो। बिचारी जानकी आपल्या आईसाठी कासवीस होऊन इकडे तिकडे शोधत असते। तोपर्यंत मास्कमॅन आता लताबाईला तेथून अगदी तिचे हात बांधत घेऊन जातो, परंतु आता समोर जी काही आपट्याची पानं आहेत तर ते तेथे ठेवलेले असतात विकण्यासाठी एका हातगाडीवर, आणि तेव्हा लताबाई जाता जाता त्यातील 2 आपट्याचे पान तोडते। तोपर्यंत बाकीचे सर्वजण मंदिरात असतात आणि देवी आईला नमस्कार करतात आणि देवी आईचा उदो करतात। तोपर्यंत मास्कमॅनने आता लताबाईचे हात वगैरे बांधून तिला पुन्हा आपल्या गाडी जवळ आणलेले असते आणि जबरदस्तीने तो पुन्हा आता लताबाईला गाडीमध्ये बसवतो आणि तेवढ्यात लताबाईला आता समोरच्या सीटवर पेन दिसतो। तेव्हा लताबाई लगेच तो पेन उचलते आणि ते जे काही आपट्याचे पान तिने आणलेले असतात त्यावर काहीतरी शब्द लिहिते आणि ते परत आपल्या जानकीकडे फेकून देते। तेव्हा आता फेकताना जाता जानकी मागेच असते। आता मात्र जानकीचं पुन्हा लताबाईकडे लक्ष जाते। जानकी जोरात धावतच येते
आई आई करत तोपर्यंत आता मास्कमॅनने गाडी तेथून नेलेली असते. जानकी त्या गाडीमागे धावत असते आई आई करत. लताबाईने ती पानं आहे तर ती जानकीकडे फेकलेली असतात. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. त्यानंतर आता मंदिरातून सगळेजण बाहेर येतात. सुमित्रा म्हणते की जानकी आणि ऋषिकेश अचानक कुठे गेले असतील. सारंग म्हणतो की काय माहिती. तेव्हा अवंतिका म्हणते की थांबा मी वहिनींना फोन लावते. तेव्हा अवंतिका फोन करते परंतु जानकी फोन उचलत नसते. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरंच आता मला खूप काळजी वाटायला लागली, टेन्शन आले खूप. सौमित्र म्हणतो की हे बघ आई तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना शोधून घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही येतेच थांबा. तेव्हा अवंतिका सुद्धा सौमित्रच्या सोबत आता ऋषिकेश जानकीला शोधायला जाते आणि ते दोघे गेल्यानंतर आता ओवी ही सारंग काकाला म्हणते की अरे सारंग काका तू तर मला म्हणाला होतास की आपण जत्रेमध्ये मज्जा करून फिरूयात, अरे चल ना मग. तर सारंग म्हणतो की हो नक्की जाऊयात, अगं पण आई आणि बाबांना येऊन दे आणि मग नक्की जाऊयात. तेव्हा ओवी ऐकायला तयार नसते. ओवी म्हणते की काका अरे जत्रेत तू मला नेणार होतास, मग आई बाबांची का वाट बघायची, तू चल बरं. म्हणून ओवी आता हट्ट काही सोडत नसते. तर आता सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग अरे ती इतका हट्ट करतेस, मग जा बरे तिला घेऊन तू. आणि हे बघ अरे अवंतिका आणि सौमित्र त्या दोघांना शोधायला गेले, ते दोघे आलेत का, मग आपण सगळेजण एकत्रच घरी जाऊयात. तेव्हा सारंग म्हणतो की बरं आणि तू थांबशील ना. तर सुमित्रा म्हणते की हो नक्कीच. आणि आता ते दोघेही निघून जातात. सुमित्रा एकटीच येथे मंदिरात बसते. त्यानंतर आता इकडे ॲडव्होकेट धर्माधिकारी सयाजी आणि ऐश्वर्याच्या घरी आलेला असतो. ऐश्वर्या आता ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना म्हणत असते की डोंट वरी, आता सगळे काही पुरावे हे माझ्याकडे आहेत, त्यामुळे आपल्याला मात्र काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. तेव्हा आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की पण यावेळेस मात्र मला तुमच्याकडून काही गोष्टी हव्या आहेत. म्हणजे रणदिव्याला आता आपण त्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी मात्र मला म्हणजे एक असा जिवंत पुरावा हवा आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोणीतरी एक साक्षीदार त्यांच्या विरुद्ध असायला हवा. तेव्हा सयाजी म्हणतो की म्हणजे त्या मागच्या वेळेस आपण त्या मनोहरला उभे केले होते तसा, एकदम तसेच ना. तेव्हा आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की हो करेक्ट, एकदम असाच. आणि मागच्या वेळेस त्या साक्षीदाराने आपले जे काही खोटी साक्ष दिली होती, त्यामुळे आपली केस मात्र अगदी स्ट्रॉंग झाली होती. आणि यावेळेस मात्र तशीच ती आणखी स्ट्रॉंग करायची असेल तर साक्षीदारच उपयोगी पडेल. परंतु हे बघा जी चूक मागच्या वेळेस तुम्ही मॅडम केली होती ती चूक मात्र यावेळेस करू नका. ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की म्हणजे यावेळेस आपण जो साक्षीदार उभा करणार आहोत तो मुळातच बऱ्यापैकी तयारीचा असावा. म्हणजे जरीही त्या सौमित्राने त्याला काही वेडेवाकडे प्रश्न विचारले तरी सुद्धा न डगमगता अगदी तडातड उत्तरं त्याने द्यायला हवीत. म्हणजे या सर्व केसची माहिती त्याला सुद्धा असायला हवी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही त्याची चिंता करू नका, कारण असे अनेक जे साक्षीदार आहे एका चुटकीत मी तुमच्या समोर त्यांना उभं करेल. कारण कसं आहे की पैशाने कायदा, साक्ष, पुरावे मी उभा करू शकते. आणि मुळातच म्हणजे त्या जानकीला माझ्यावर झुकवण्यासाठी आणि माझ्यासमोर वाकवण्यासाठी मी काही पण करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते, असे आता ऐश्वर्या तोऱ्यातच म्हणत असते. आज मात्र ते त्यांच्या घरामध्ये दसरा साजरा करतात. उद्या लवकरच त्यांच्या घरामध्ये दुःख कसे साजरे होईल याची पूर्णपणे व्यवस्था तुम्ही करायला हवी. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की हो नक्कीच, त्याची मी पूर्णपणे तयारी करतोय. त्यानंतर आता जानकी ही मंदिरात आता आई आई करत खूप रडते आणि तेवढ्यात ऋषिकेश धावतच येतो, जानकीला बघतो आणि जानकी जानकी करत तो जानकीजवळ धावत आलेला असतो. तेव्हा ऋषिकेश आता म्हणतो की काय ग जानकी काय झाले. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो माझी आई जिवंत आहे, मी पाहिलं आईला. जानकीला आनंद सुद्धा झालेला असतो आणि डोळ्यात पाणी सुद्धा येत असते. आता ऋषिकेशला ती पूर्णपणे खात्रीने सांगते की आई जिवंत आहे, आईला काही केलेले नाही तर. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की अहो मी आईला एकदा नाही दोनदा नाही तीनदा बघितलेला आहे. तो मास्कमॅन आहे ना ती त्याच्या ताब्यामध्ये आहे आणि तो तिला आता इथून घेऊन सुद्धा गेला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस. तर जानकी म्हणते की हो तो मास्कमॅन आहे ना तो आईला खेचतच घेऊन गेला. आणि हे बघा ऋषिकेश दुसऱ्यांदा हे असे झाले कारण माझी आई माझ्या डोळ्यासमोर होती आणि मला तिला नाही वाचवता आले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी तू आता शांत हो, आता आपण मात्र काहीतरी प्रयत्न करूयात आणि तू मात्र तुझ्या परीने अगदी आईला वाचवण्याचा प्रयत्न तर केलास, त्यामुळे हे बघ जानकी तू हार मानू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि हे बघ जानकी अगं आपल्याकडे इतका मोठा पुरावा आहे, स्वतःच्या डोळ्याने तू आता त्यांना बघितलं
मग आणखीन कोणता इतका मोठा पुरावा पाहिजे? त्यामुळे जानकी हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव, त्या नक्की आपल्याला सापडतील आणि पुन्हा एकदा आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न करूयात. तेव्हा जानकी म्हणते की पण कुठे शोधायचं आणि कसं शोधायचं माझ्या आईला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, अगं एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण देव जर पुन्हा पुन्हा तुमची भेट घडवत असेल तर तोच तुम्हाला वेगळं नाही करणार. त्यामुळे हे बघ, तुझी आणि तुझ्या आईची भेट लवकरच होईल. तू इतक्यामध्ये होप सोडू नको, सगळं काही व्यवस्थित ठीक होईल. तेव्हा जानकी विचारते की आई सापडेल ना? तर ऋषिकेश म्हणतो की हो नक्की सापडेल, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. म्हणून आता जानकी घट्ट अशी ऋषिकेशला मिठी मारते आणि ऋषिकेशच्या गळ्यात पडून आता ती खूप रडते. आपल्या आईची तिला खूप आठवण येते. आणि तेवढ्यात आता लताबाईंनी जे आपट्याचं पान आहे त्यावर काहीतरी लिहून मात्र ते तेथे म्हणजे वाऱ्यात सोडून दिलेले असते. आणि आता तेच आता अगदी वाऱ्याची झुळूक येऊन जानकीच्या पायाजवळ येते. ऋषिकेशच्या पायाजवळ येऊन पडलेलं ते आपट्याचं पान जानकी आता बघते आणि लगेच ते उचलते. आता त्या पानावर असे लिहिलेले असते की ऐश्वर्याकडे पुरावा. जानकी ऋषिकेशला दाखवते आणि ते वाचते की ऐश्वर्याकडे पुरावा. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशच्या सर्व काही लक्षात येते आणि त्यांना धक्काच बसतो. ऐश्वर्याकडे पुरावे गेले कसे असतील? त्यानंतर आता इकडे मास्कमॅन पुन्हा आता लताबाईला त्या ठिकाणी घेऊन येतो आणि तिला आता पुन्हा बांधून ठेवणार असतो. लताबाई आता त्या माणसाला म्हणत असते की मला सोड, सोड मला. आणि काय रे, काय करतोस, काय करतोस म्हणून आता लताबाई खूप ओरडत असते. तर मास्कमॅन आता पुन्हा तिला खुर्चीवर ढकलून देतो आणि तिला बांधून टाकतो. का रे तू माझ्या मुलीशी असे खेळ खेळतोस म्हणून लताबाई खूप जोरजोरात ओरडत असते. लताबाई आता ओरडत असते की अरे का तू तिला खोटी आशा दाखवतोस, का तू तिला सुद्धा त्रास देतो आणि मला सुद्धा त्रास देतो? काय आम्ही तुझं काय वाकडं केलेलं आहे? का तू आम्हाला एकमेकींना भेटून देत नाही? अरे मग तुला मारायचंच आहे ना, मग मारून टाक ना एकदाच, मला एका झटक्यामध्ये तुम्हाला संपून टाक. पण आईची आणि मुलीची अशी ताटातूट करू नकोस रे, मी तुझ्या पाया पडते. अरे प्लीज, अरे मला माफ कर, सोडून दे, काय चुकलं असेल ते. तेव्हा आता मास्कमॅन लताबाईला बांधतो आणि जोरजोराने हसायला सुरुवात करतो. आता खूप जोरजोराने तो हसत असतो तर लताबाई त्याच्यावर पुन्हा ओरडते की अरे तू हसतोस, एका आईवरती तू हसतोस आणि घे, हसून घे, तुला काय हसून घ्यायचे असेल ते हसून घे आणि स्वतः मात्र हसून घे, परंतु लवकरच तुझी दातखिळी बसण्याची वेळ येणार आहे. आयुष्यभर तू रडत राहणार आहे. आज मात्र दसऱ्याच्या दिवशी मी तुला सांगते की अरे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे लवकरच मावळणार आहे आणि तू कधीही सुखी नाही राहणार. अरे आजच्या ह्या दसऱ्याच्या दिवशी मात्र देवीने राक्षसाचा संहार केला होता आणि काय रे तू एका स्त्रीला कमकुवत समजवण्याचा मूर्खपणा करतोस आणि जो खेळ तू माझ्या मुलीबरोबर खेळतोस तर त्याचा अंत मात्र माझी मुलगीच करेल. आईचा शाप समज किंवा धमकी समज, अरे तू स्वतःच मात्र तुझ्या अंताची सुरुवात केलेली आहेस. त्यानंतर आता इकडे नाना आणि घरातील सगळेजण घरी आलेले असतात. जानकी, ऋषिकेश सुद्धा. नाना आता जानकी आणि ऋषिकेशवर ओरडतात, अरे ती सारंग आणि ओवी जत्रेला सांगून गेलेत, परंतु तुम्ही दोघे मात्र अगदी न सांगता कुठे गेले होते? इतके मोठे आहात तुम्ही तरी सुद्धा अचानक तुम्ही गायब झाला होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघा नाना, आम्ही गायब वगैरे नाही झालोत. तेव्हा सुमित्रा विचारते की अरे मग सांगा तुम्ही कुठे गेला होतात? आणि एकतर अगोदरच आपल्या बाबतीत सतत काहीतरी वेडवाकडं होतंय. अरे मग तुम्ही असे न सांगता गेलात अचानक, त्यामुळे आम्हाला खरंच खूप टेन्शन येते, तुमची काळजी वाटते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई, काळजी वाटणं हे साहजिकच आहे आणि हे सुद्धा खरं आहे की आपल्या बाबतीत काही ना काही वेडवाकडं तर होतंय, पण त्यासाठी मात्र कोणी एकही माणूस जबाबदार नाही. त्यामागे दोन माणसं आहेत. तेव्हा आता सौमित्र विचारतो की दोन माणसं, मग आणखीन दुसरं कोण आहे? तर ऋषिकेश म्हणतो की मास्कमॅन. जानकी म्हणते की हो तोच, की ज्याला सारंग भाऊजींनी आपल्या अंगणात बघितलं होतं, तोच माणूस आहे की जो माझ्यावर आणि ऋषिकेशवर खिडकीतून पाळत ठेवत होता आणि त्यावेळेस मात्र ऋषिकेश त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले होते. आणि तेव्हा जो घडलेला प्रकार आहे, आता ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांची हळद लागते असते आणि त्यावेळेस मात्र ऋषिकेश जेव्हा रूममध्ये गेलेला असतो आणि जानकीच्या गालाला तो हळद लावतो त्यावेळेस मास्कमॅन हा डोकावून खिडकीतून पाहत असतो. त्यावेळीचा क्षण आता घडलेला प्रकार हा जानकी आणि ऋषिकेश सर्वांना सांगतात. तर जानकी पुढे म्हणते की माझी आई सुद्धा त्या मास्कमॅनच्या ताब्यामध्ये आहे. तो आईला देवळामध्ये घेऊन आला होता आणि आई मला दिसता क्षणी तो आईला घेऊन गेला. तेव्हा आता जानकीचं हे बोलणं ऐकून नाना म्हणतात की जानकी, अगं तू हे काय बोलतेस? त्या दिवशी तर तू ऐश्वर्यासमोर हे म्हणली होती की तुझी आई जिवंत नाही म्हणून, आणि आज तू हे काय म्हणतेस? नक्की तुला भास होत असतील जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही नाना, यावेळेस मात्र तो भास नाही, माझी आई जिवंत आहे याचा एक निव्वळ पुरावा माझ्याकडे आहे. जेव्हा तो मास्कमॅन आईला घेऊन देवळात आला होता तेव्हा मी आईला हाक मारली, तो तिला खेचून घेऊन जात असताना मात्र आईने मोठ्या हुशारीने जे आपट्याचे पानं आहे माझ्यासाठी एक
मेसेज लिहिला होता तेव्हा ते आपट्याचं पान जानकी लगेच नानांच्या हातात देते आणि बघा नाना, आई जिवंत आहे याचा सबळ पुरावा आपल्याकडे आहे. नाना आता हा पुरावा बघतात तर नानांना सुद्धा धक्का बसतो. तेव्हा सौमित्र सुद्धा आता ते आपट्याचं पान पाहायला घेतो आणि ते जे काही त्यावर लिहिलेले आहे की पुरावा हा ऐश्वर्याकडे आहे. आता हे बघितल्यानंतर सौमित्र कावराबावरा होतो. सौमित्र म्हणतो की हा एक खूप मोठा पुरावा आहे. अवंतिका हे सगळेजण आता त्या पानाकडे पाहत असतात. म्हणजे लता काकू जर जिवंत असतील तर त्या कोर्टामध्ये स्वतः साक्ष देऊ शकतील. तेव्हा जानकी म्हणते की हो, पण त्यासाठी मात्र मास्कमॅनच्या तावडीतून आता आईला अगोदर सोडवावं लागेल. त्याला कळले आणि आपल्याला सुद्धा कळालेले आहे की आई त्याच्याकडे आहे म्हणून तो आईच्या बाबतीत काही असं वाईट पाऊल उचलण्या अगोदर आपल्याला आईला शोधून काढावं लागेल. परंतु हेच मात्र कळत नाही की आईला शोधायचे कुठे, त्याने आईला कुठे ठेवले असेल. म्हणून आता सर्वजण त्याच विचारात पडतात की त्याने लताबाईला कुठे ठेवले असेल, त्याने आईला कुठे लपवलं असेल, आई कुठे असेल याचा कोणताही अंदाज आपल्याकडे नाही. तेव्हा नाना म्हणतात की मी तुम्हाला काय म्हणतो की मला असं वाटतं की हा मास्कमॅन आहे तर ही ऐश्वर्या का नसेल. ऐश्वर्या जर आपल्याशी असे छुपे खेळ खेळत असेल तर नक्की काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, हे बघा नाना, अहो जेव्हा लग्नाच्या वेळेस मी त्याचा पाठलाग करत होतो तेव्हा ऐश्वर्या मात्र घरामध्ये होती. याचा अर्थ तो कोणीतरी वेगळा आहे, फक्त तो कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर तेव्हा जानकी म्हणते की हो, ते लवकरात लवकर काही झाले तरी आईला लवकरात लवकर शोधायला हवे. परंतु मला एक गोष्ट कळत नाही की आईने तो मेसेज लिहिलेला आहे नक्की त्याचा अर्थ काय होत असेल. ऐश्वर्याकडे पुरावा म्हणजे ऐश्वर्याकडे पुरावे काय, आता नक्की हा काय अर्थ असेल याचा आता सगळेजण विचार करतात. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे बघत असतात. अवंतिकाला पूर्ण माहिती असतं की आता याचा अर्थ काय होतो म्हणून अवंतिका सौमित्रकडे बघते, कारण सौमित्रने पुरावे ऐश्वर्याकडे दिलेले आहे. हाच त्याचा मागचा एक उद्देश आहे. तेव्हा अवंतिका आता काही शांत बसत नाही आणि म्हणते की वहिनी हे बघा, जे पुरावे आहेत तर ते ऐश्वर्याकडेच आहेत. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. सर्वजण आता अवंतिकाकडे बघत असतात. तेव्हा जानकी म्हणते की काय, तर आता अवंतिका म्हणते की हो. तर आता सगळेजण अगदी धक्क्याने पुन्हा पाहायला सुरुवात करतात. सौमित्र आता पूर्णपणे घाबरा होतो, कारण त्याला अवंतिकाला मारण्याची धमकी मात्र ह्या ऐश्वर्याने दिलेली असते, म्हणून तो काही सांगायला तयार नसतो. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जर हे पुरावे ऐश्वर्याकडे आहे तर ते पुरावे तिच्याकडे गेलेच कसे. तेव्हा अवंतिका सौमित्रकडे बघते आणि सौमित्र खाली मान घालून बघत असते. तेव्हा सगळेजण विचारात पडतात. आता सगळ्यांना खरं काय आहे ते अवंतिका सांगणार असते. शेवटी आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अवंतिका जेव्हा सांगते की पुराव्याची जी फाईल आहे तर ती सौमित्राने ऐश्वर्याला दिलेली आहे, तर आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश डायरेक्ट आता सौमित्राची गचंडी धरतो आणि त्याला जाब विचारतो, पुराव्याची फाईल तू ऋषिकेशला ऐश्वर्याला का दिली. तेव्हा मात्र आता लगेच सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. इतका आता ऋषिकेश पेटून उठलेला असतो. नाना आणि सुमित्रा यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी पुढे येते. जानकी म्हणते की कारण सौमित्र भाऊजींनी तसे केले नसते तर अवंतिकाचा जीव मात्र ह्या ऐश्वर्याने घेतला असता. तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचारतो की आता ती पुराव्याची फाईल आपल्याला कशी मिळणार. तर जानकी म्हणते की हे बघा, जर काट्याने काटा जर काढायचा असेल, जो कोणी मास्कमॅन आहे तो ऐश्वर्याला मदत करतोय, तर आता आपल्याला सुद्धा त्याचं सारखं व्हावं लागेल. म्हणून आता जानकी ही मास्कमॅनचा वेश घालते. अगदी सेम टू सेम तसाच आता वेशभूषा तिने केलेली असते. आणि जे ऐश्वर्या तिला पुरावे द्यायला म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स द्यायला तेथे मास्कमॅनने तिला जेथे बोलावलेलं असतं तर तेथे मात्र आता जानकी मास्कमॅन बनून तेथे आलेली असते. हातामध्ये आता पैशाची बॅग असते. आता ऐश्वर्या ठरलेल्या ठिकाणी मास्कमॅनला भेटायला येते, परंतु तेथे मात्र आता जानकी असते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, माझ्या विरोधात जे काही पुरावे आहे ना त्या पुराव्याची फाईल आणि ठरल्याप्रमाणे जे काही 50 करोड रुपये आहे तर ते मला दे. तेव्हा जानकी ती बॅग मात्र आता ऐश्वर्याच्या ताब्यात देते आणि ऐश्वर्या जी काही पुराव्यांची फाईल आहे आणि प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते जानकी हातात देते. तेव्हा मात्र आता जानकी ते सगळं काही आपल्या ताब्यात घेते आणि म्हणते की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. ऐश्वर्या आणि आता जानकी आपल्या डोक्यातील टोपी काढते. तोंडाला जे काही मास्कने गुंडाळलेलं आहे ते सुद्धा सोडते आणि जानकीचा चेहरा बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या म्हणते की जानकी तू, तर जानकी आता ती फाईल आपल्या ताब्यात घेते आणि अगदी डोळे वटारून ऐश्वर्याकडे बघत असते. म्हणजे शेरास सवाशर बनून शेवटी जानकीने सुद्धा ऐश्वर्याकडून ते पुरावे घेतलेले असतात आणि पुरावे सगळं प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा घेतलेले असतात. आता जे काही ऐश्वर्याने हिसकावून घेतले जानकीने ते परत मिळवलेले असतात. आता मात्र ऐश्वर्याचे होश उडतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.